हेलो गाइस, वेलकम टू माय दिस ब्लॉग। तो आज के ब्लॉग में हम देखने वाले हैं कारंजा भैरम यात्रा 2024। ये ब्लॉग बड़ा ही एडवेंचरस, हिस्टोरिकल एंड स्पिरिचुअल होने वाला है। तो इसके अंदर मैं बाकी सारी इन्फॉर्मेशन आपको बताऊंगा। तब तक आप ब्लॉग देखिए और एंजॉय कीजिए। नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त अमरावती जिल्ह्यासह नागपूर, अकोला, वाशिम जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक भैरमाच्या यात्रेला येतात। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला या यात्रेत प्रचंड गर्दी असते। 1 जानेवारीपासून भैरमाची यात्रा खऱ्या अर्थाने बहरते। यावर्षी 1 जानेवारीपासून यात्रेत सर्कस देखील लागणार आहे। भैरमबुवाची सध्याची मूर्ती भव्य दिसत असली तरी पायथ्याशी एक दगडाचा चौतारा आहे, त्याखाली भैरव घोड्यावर बसलेले आहेत असे मानले जाते। आधी एका सुपारी एवढा देव तयार करण्यात आला होता, त्यावर शेंदूर लोणी लावण्यात येत होते। शेंदूर लोणी दूध तुपामुळे पुढे मूर्ती मोठी तयार झाल्याचेही काही जण सांगतात। आणि 2-2.5 एकराच्या परिसरात हा मंदिर परिसर आहे। त्यानंतरच्या खालच्या बाजूस सुमारे 100 एकरात यात्रा भरते। भैरमाची यात्रा साधारण 350 वर्षाहून अधिक काळापासून भरते। काहींच्या मते हे हजारो वर्षापासून भरत असल्याचे कळले आहे। सातपुड्याच्या कुशीत वसलेले भैरमबुवा हे लोकदैवत आहे। या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे। शंकर पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते। त्यावेळी निसर्ग कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले। पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली। त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच या ठिकाणी ठेवतो असे सांगितले। शंकराचे रुद्र रूप असलेले हे ठिकाण भैरवाचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले। भैरवाचा अपभ्रंश होऊन कालांतराने हे भैरम नावाने ओळखले जाऊ लागले। या ठिकाणी शिव पार्वतीने 3 दिवसांचा मुक्काम केला होता। त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी दैवी शक्तीने खास काशीचे पाणी आणण्यात आले। त्या पाण्याचा इथला काशी तलाव प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, असे हे भैरम बाबाचे देवस्थान आहे। तो गाइज, आपने भीलटेक यात्रा का वीडियो नहीं देखा होगा तो वो भी जाके चेकआउट कर लीजिएगा। और साथ ही साथ में उरस शरीफ वीडियो, कार्निवल फेस्टिवल इन MS-29 नेर, इन सब के लिंक आपको एंड स्क्रीन और आई कार्ड्स में मिल जाएंगे। सो डू लाइक, शेयर, कमेंट्स एंड सब्सक्राइब टू वीरेंद्र ठग ब्लॉग्स।